लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड बरं का. शेवटी काव्याने आता ना इथे विजयचं थोबाड जवळजवळ फोडलेलंच आहे. पाहूयात काय होतंय कसं होतंय. तर आता सर्वजण ना डायनिंग टेबलवर असतात. आता विक्रमसुद्धा उगवलेत बरं का. पण असो, आता खरं तर ह्यांची चर्चा ना आजी, नातवंड आणि त्याचबरोबर आजोबा ह्या सगळ्या गोष्टीवरून चाललेली असते. कारण मानिनीने सकाळी सकाळी छान देवपूजा करून नेहमीप्रमाणेच ह्या दोघींनासुद्धा अंगारा लावलेला असतो. आणि तेव्हा आता विक्रम म्हणत असतात, अशी आजी प्रत्येक घरामध्ये हवी बरं का. म्हणजे आता ना कसं आहे ना, नातवंड सांभाळायला वगैरे. मग आता इकडे खरं तर पार्थ जो जीवा आहे ना, आणि त्याचबरोबर इकडे हे जे काही विक्रम वगैरे आहेत ना, ते सगळेजण ना पार्थला ऑफिसमध्ये नवीन आलेल्या क्लायंटवरून चिडवत असतात. आता काव्यामध्ये आणि पार्थमध्ये थोडीशी कुरबुर झाली. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतात आणि त्यामुळे त्यांची ती कुरबुर इथे छोटीशी सुरू असते. तर आता होतं काय की इकडे नवीन रिप्लेसमेंट आलेली आहे रम्याची. अच्छा, नवीन रिप्लेसमेंट पण आला आहे का? बाबा आली नाही आहे ती. आला नाही आहे ती आली आहे. काय सांगतोयस काय? हो बाबा, कारण इथे ना ती खूप सुंदर आहे, गोड आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही नाही त्याचं काय ना, ती खूप गरीब आहे हो, म्हणजे आपली अशी साधीभोळी मुलगी आहे, असं त्याचं म्हणणं असतं. मग आता काव्या म्हणत असते, बाबा त्याचं काय ना, चिमणी आणि कावळं असता, मग मोत्याचा दाना असतो आणि कोणाला तरी असं वाटत असतं की तो मोत्याचा दाना कोणीतरी घेऊन जाईल म्हणून. पण तसं अजिबातच नाही. तो मोत्याचा दाना जो आहे ना, तो फक्त ह्या पट्टराणीचा आहे, असं काव्या म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे विक्रम म्हणत असतात, बरं मी काय म्हणतो ऐका ना पोरांनो. आता पार्थ तू खूप दगदग करतोयस. आता मी आलो आहे ना, तर मी जातो ऑफिसमध्ये. तू एक काम कर, तू ना आज काव्याबरोबर वेळ घालव. तू आज ऑफिसला अजिबात जाऊ नकोस, तू घरीच थांब, असं त्यांचं म्हणणं असतं. मग आता पार्थ म्हणत असतो, नाही नाही बाबा, ऑफिसमध्ये खूप जास्त वर्कलोड आहे, मला घरी थांबून नाही जमणार आहे. त्याच वेळेला विक्रम म्हणत असतात, अरे असू दे रे, एका दिवसाने काय होणार आहे, जीवा पण आहे मी पण आहे, आम्ही दोघेही जण जातो ना. तू उगाचच ऑफिसमध्ये अजिबातच जाऊ नकोस, आज काव्याबरोबर वेळ घाल. मग काव्यालासुद्धा हे सगळं काही बोलल्यानंतर आनंद होत असतो. पण आता आनंद झाल्यानंतर इकडे पार्थ म्हणत असतो नाही. तर आता जीवा म्हणत असतो, बाप रे बाप, मला तर असं वाटतंय ह्याला तर ना तिकडे जाऊन त्या मुलीला भेटायची फारच जास्त ओढ लागली आहे, असं तो म्हणत असतो. त्यावर पार्थ म्हणत असतो, असं काही नाही आहे, उगाचच तुम्ही नाही त्या गोष्टी आणि नाही ते तर्क उगाचच अजिबात लावू नका. कशाला उगाचच हे सगळं काही बोलताय बरं तुम्ही, नका बोलू. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे खाली क्लायंटबद्दल सुद्धा बरीच चर्चा झालेली असते. जीवाला एका क्लायंटला भेटायला सांगितलेलं असतं. आता वसूने ते सगळं काही ऐकलेलं असतं. मग आता वसू मात्र धावतच येते आणि वसू धावतच आल्यानंतर विजयला म्हणत असते, विजयराव काय हो, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही असे घरातच नेहमी बसून असता, तुम्हाला ऑफिसला वगैरे जायचं नाही आहे का? तुम्ही ऑफिसला वगैरे जाणार नाही आहे का विजयराव? म्हणजे बघा ना, मस्त टिफिन घ्यायचा आणि टिफिन घेऊन इकडे तुम्ही ऑफिसला वगैरे जायचं, असं अजिबातच करत नाही आहे का? म्हणजे काय चाललं आहे तुमचं सासूबाई, तुम्ही असं का म्हणताय? अहो असं का म्हणताय म्हणजे म्हणजे मला एक गोष्ट सांगा, इकडे तुम्ही ऑफिसला जात नाही आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे आता जो पार्थ आहे ना, तो असा मस्त टिफिन घेऊन ऑफिसला वगैरे चालला आहे. म्हणून म्हटलं तुम्ही अशी ऑफिसला वगैरे जाणार नाही आहे का? का नाही जाते तुम्ही ऑफिसला वगैरे, असं वसू म्हणत असते. तेव्हा विजय म्हणत असतो, नाही नाही त्याची काही गरज नाही सासूबाई, तुम्हाला गोष्ट सांगू का, माझं सगळं काम घरूनच होतं आहे, त्यामुळे मला ना ऑफिसला वगैरे जाण्याची काही पण गरज लागत नाही, पडत नाही आहे. आणि मी का आणि कशामुळे ऑफिसला जाऊ बरं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा वसू म्हणत असते, नाही नाही तरीसुद्धा हो, आणि तुम्हाला सांगू का, घरातले सगळे देशमुख आता तर ऑफिसला वगैरे जात आहेत, तुम्ही ऑफिसला जातच नाही आहे विजयराव. जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही ना घरीच बसलेले असताना, म्हणून म्हटलं तुम्ही ऑफिसला का बरं जात नाही आहे म्हणून. तेव्हा आता इकडे विजय म्हणत असतो, नाही नाही मला ऑफिसला जायची काही एक गरज पडत नाही आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू का, इथे माझी सगळी कामं जी आहेत ना ती घरूनच होत आहेत. आणि तुम्हाला सांगू, अहो काय तो जीवा क्लायंटला भेटायला चालला आहे, त्याबरोबर इकडे हा जो पार्थ आहे त्यालासुद्धा किती महत्त्वाची मीटिंग आहे वगैरे, आणि नवीन क्लायंट आहेत आणि तुम्हाला काही गरजच नाही आहे का ऑफिसला जाण्याची. त्याच वेळेला आता इकडे
विजयला थोडासा धक्का बसतो. मग त्या लगेचच इकडे वसू म्हणत असते, आता चला मी ना एक काम करते, इथे रम्याला कॉल करते आणि व्हिडिओ कॉलवर ना तिच्याशी सगळं काही शेअर करते आणि तिलाच बोलते, बाई तुम्ही तर काहीच कामाचे नाही, माझ्या रम्याची मला फार आठवण येते. त्याच वेळेला आता इकडे विजय म्हणत असतो, सासूबाई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे बघा तुम्ही एक काम करा, त्यापेक्षा ना इथे ना हे क्लायंट कोण आहेत, काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी एकदा तुम्ही शोधून काढा बरं. अहो विजयराव, तुम्ही मला चक्क काम सांगताय. नाही या, मला हे असलं काही जमणार नाही आहे बरं का, मी चालले आपल्या माझ्या रम्याला कॉल करायला, असं म्हणून ती निघून जाते. दुसऱ्या बाजूला पार्थ हा आता ऑफिसला निघालेला असतो. पार्थ ऑफिसला निघाल्यानंतर आपण पाहतो की आता इथे लगेचच काव्याने त्याला आवाज दिलेला असतो आणि काव्याने आवाज दिल्यानंतर इथे पार्थ म्हणत असतो, काय झालं. मग आता लगेचच ती म्हणत असते, काय झालं म्हणजे काय झालं, अरे तुम्ही डबा विसरलात देशमुख, तुम्हाला ऑफिसला जाण्याची एवढी घाई आहे की तुम्ही चक्क डबाच विसरलात म्हणून. त्यावेळेला आता इकडे तो म्हणत असतो, नाही मी माझी बायको आहे ना इथे डबा घेऊन येणारी. तेव्हा आता इकडे पार्थ तिच्या डोळ्याचं काजळ काढतो आणि डोळ्याचं काजळ काढून तिला इथे दृष्ट लागू नये म्हणून तिच्या कानामागे काजळ लावत असतो. आता पार्थ तर निघून जातो. मग आता काव्या पुन्हा डायनिंग टेबलवर येऊन बसत असते. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, बाई ग बाई, माझी ती गुणाची सून, खरंच ना पार्थला डब्बा दिलास ना, बरं झालं बाई, नाहीतर तो तर विसरलाच होता जवळपास. आता इकडे जीवा म्हणत असतो, चला आता मी सुद्धा पळतो बरं का, मला सुद्धा जायचं आहे, कारण त्या म्युझिक जे काही नवीन प्रोजेक्ट आहे ना पाळणाघराचं, तिथे मला जायचं आहे. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, हो मलासुद्धा किचनमध्ये खूप सारा पसारा पडला आहे, मलासुद्धा तो किचनमधला सगळा पसारा आवरायचा आहे. तेव्हा आता इकडे ही लोक म्हणत असतात, बापरे खरंच ना, काय गं काव्या, मला एक गोष्ट सांग, तू प्रेग्नेंट आहेस, त्याचबरोबर एवढं सगळं काही घरातल्या एवढ्या सगळ्या गोष्टी छान करत आहेस आणि म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये अभ्यास हे सगळं काही तू करतेस, हे सगळं पाहून खरं तर मला ना फारच आनंद होतोय बरं का, असं सुद्धा ती म्हणत असते. तेव्हा लगेच आपण पाहतो की इथे आता काव्या म्हणत असते, अगं ताई तू सुद्धा सगळं काही करतेसच ना, म्हणजे बघ ना तुला सुद्धा सगळ्या गोष्टी जमतातच की गं, म्हणजे तू सुद्धा घर त्याचबरोबर इकडे आनंद निवास हे सगळं काही सांभाळतेचस ना तू सुद्धा. मग आता हे सगळं काही विजय इथे ऐकत असतो. त्याच वेळेला आता विक्रम म्हणत असतात, जीवा मला एक गोष्ट सांग, ते आत्ता तर हे तुझं पाळणाघराचं प्रोजेक्ट तर तुझ्या हाती आहेच, पण तुला त्या दुसऱ्या एका साहेबांना भेटायला सांगितलं होतं, जे की त्यांचंसुद्धा एक प्रोजेक्ट आहे. अरे जीवा, हे बघ असं करू नये, म्हणजे काय आहे ना, अधूनमधून सगळ्या गोष्टींचा इथे आपण फॉलोअप घेतला पाहिजे, त्यांना अधूनमधून फोन वगैरे करत राहिलं पाहिजे, पण तसं काहीच नाही केलेलं असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, सॉरी बाबा, करतो, आज ना मला त्या पाळणाघरामध्ये जायचं आहे आणि त्यांचा फॉलोअप पण घ्यायचा आहे. आता इकडे विजयने हे सगळं काही ऐकलेलं असतं, जे काही क्लायंट आहे त्याचबरोबर ह्यांना कोणते कोणते कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी विजयने सुद्धा ऐकलेल्या असतात. आता विजयने ह्या सर्व काही गोष्टी ऐकल्यानंतर आता तो लगेचच खोलीमध्ये जातो आणि खोलीमध्ये गेल्यानंतर त्याच्या बॉसला फोन करत असतो. आता बॉसला फोन केल्यानंतर म्हणत असतो, इकडे एकदम उत्तम आहे सगळं, तुम्हाला काळजी वगैरे करण्यासारखी अजिबात काहीच गरज नाही आहे. आणि सरजी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का, एक सगळ्यात महत्त्वाची, हे बघा आता ना मला असं वाटतं आहे की आता खूप जास्त इथे उशीर करून नाही चालणार आहे, आपल्याला लवकरात लवकर जे काही आहे ना ते करावं लागणार आहे आणि एका महिन्यामध्ये सगळं काही झालंच पाहिजे, असं तो बोलत असतो. आता ह्याचं हे बोलणं जे आहे ना ते वसूने ऐकलेलं असतं. मग आता वसूने बोलणं ऐकल्यानंतर लगेचच वसू म्हणत असते, तुम्हाला काय करायचं आहे एका महिन्यामध्ये, तुम्ही कशाबद्दल बोलत होता. तेव्हा विजय म्हणत असतो, काय करताय असं, अहो प्रोजेक्टबद्दल बोलत होतो, तुम्हाला काय वाटलं वेगळं काही का. नाही वेगळं काही नाही वाटलं, पण तुम्ही काहीतरी बोलत होतात. अहो मी काय म्हणतो त्यापेक्षा तुम्ही तुमची कामं करा ना, असं म्हणून विजय निघून जातो. आता हा कोणाशी बोलत होता ना हे विजयचं तिला पाहायचं असतं, म्हणून चार्जिंगला लावलेला मोबाईल वसू पटकन काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर त्यामध्ये चेक करत असते की त्यानं नेमका फोन कोणाला केला होता म्हणून. आता लॉक उघडणार तेवढ्यातच विजय रिटर्न येतो. आता विजय रिटर्न आल्यानंतर वसूच्या हातामधला मोबाईल तो पाहतो आणि मोबाईल पाहिल्यानंतर लगेचच पटकन मोबाईल चार्जिंगचा काढून घेतो आणि चार्जरची कॉर्ड तिच्याच हातात राहते. आता वसू पूर्ण घाबरलेली असते.
असते. मग आता लगेचच विजय म्हणत असतो, काय करताय, माझा मोबाईल चेक करताय का? तेव्हा वसू म्हणत असते, नाही 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 छे, मी तुमचा मोबाईल आणि का बरं चेक करेल, तसं काही नाही. अहो काय झालं ना, इथे त्याच्या स्क्रीनवर काहीतरी ब्लिंक झालं ना, म्हणून मी पाहत होते फक्त. तेव्हा विजय म्हणत असतो, हे असले खोटं माझ्याशी बोलायचं नाही. हे असले उद्योग करण्यापेक्षा ना, त्यापेक्षा एक काम करा, ऑफिसमध्ये कोणते कोणते क्लायंट आहेत, त्याचबरोबर जीवा आणि पार्थ हे कोणत्या कोणत्या मीटिंग हँडल करणार आहेत, त्याचबरोबर त्यांना कोणतं कोणतं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे ना, त्या सगळ्यांची यादी काढायची आणि मला द्यायची. तेव्हा वसू म्हणत असते, मी काढू? हा, तुम्ही मालकीनबाई आहात ना. मग आता असं म्हणून तो निघून जातो. वसूसुद्धा इकडे लगेच आता ऑफिसमध्ये फोन करून सगळ्या क्लायंटची यादी वगैरे घेत असते. आणि त्यानंतर इकडे ती म्हणत असते, मी मालकीन आहे ना, मग मला सगळी आत्ताच्या आत्ता मेल करायचं आहे. असं म्हटल्याबरोबर वसू पुन्हा स्वतःच्या मनाशी बोलत असते, म्हणत असते, मी ह्या विजयचं मुळात का ऐकते? हा विजय येतो, मला काहीही काम सांगतो आणि मी त्याचं ऐकते. छे, मी असलं का करते, पण मला कळतच नाही आहे. पण ह्या विजयचं काय चाललं आहे? हा विजय मला आणि रम्याला फसवत तर नाही आहे ना? ह्या विजयवर व्यवस्थित लक्षच ठेवलं पाहिजे, असा सुद्धा वसू आता इकडे विचार करू लागत असते. त्याचसोबत आपण पाहतो दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्याने, मानिनी आणि त्याचबरोबर इथे आता नंदिनी ह्या दोघींनासुद्धा बोलवलेलं असतं. आणि ह्या दोघींनासुद्धा बोलवल्यानंतर आता मानिनी येते. तेव्हा काव्या म्हणत असते, नंदिनी ताई नाही आली? हो हो, आले आले आई आले. अहो काय झालं ना, कुकरच्या शिट्ट्या लावल्या होत्या, कुकर लावला होता, पण त्याच्या शिट्ट्या व्हायला ना थोडासा वेळच गेला बरं का, म्हणून मला थोडासा उशीर झाला. तेव्हा ती म्हणत असते, हां बोल ना, काय झालेलं आहे, तू मला इथे कशासाठी बोलवलंयस, असं ती विचारत असते. त्याच वेळेला काव्य म्हणत असते, काही नाही गं ताई, अगं माझे ना आता 3 महिने पूर्ण झाले ना, मग परवा जी सोनोग्राफी केली ना, त्या सोनोग्राफीचे हे रिपोर्ट्स आले आहेत आणि तेच मला तुम्हाला दाखवायचे होते. आणि 2 दिवस झाले मी दाखवेल म्हणते, पण तशीच विसरले. तेव्हा मानिनी म्हणत असते, किती गं गोडते, असं म्हणून आता मानिनी ते रिपोर्ट्स ओपन करते. त्यामध्ये फोटो असतो, पण आता नंदिनीला मात्र फार वाईट वाटत असतं. तेव्हा काव्या म्हणत असते, खरं तर नंदिनीताई आणि मला, आम्हा दोघींना सुद्धा इथे ना सोनोग्राफी जी आहे ना ती सोबतच करायची होती, पण आमची सोनोग्राफी ही सोबतच करणं काही झालं नाही आहे आणि त्यामुळे मी ही सोनोग्राफी केली. आई तुम्हाला सांगू का, एवढं छान वाटत होतं ना सोनोग्राफी वगैरे करताना, खरंच फार आनंद होत होता आम्हाला, असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. त्यानंतर त्यामध्ये आलेला तो फोटो आणि त्या सगळ्या गोष्टी आता इथे काव्या एक एक करून दाखवण्याचा प्रयत्न करत असते. नंदिनीला सुद्धा काव्याची सोनोग्राफी वगैरे पाहून खरं तर आनंदच झालेला असतो. मानिनी म्हणत असते, बघितलं, एवढंसं छोटंसा गोळा आहे, पण हळूहळू त्याला आकार यायला सुरुवात होते, हळूहळू अवयव यायला सुरुवात होते. किती नाही फिलिंग व्यवस्थित आणि किती छान असते ना ही मुवमेंट. खरंच मग काव्या, मला फार आनंद झाला ही सोनोग्राफीचे फोटो पाहून. तेव्हा लगेच आता इकडे काव्यासुद्धा म्हणत असते, हो आई, खरं तर मला आणि ताईला सोनोग्राफी सोबत करायची होती, पण तसं काही झालं नाही आहे, कारण ताईला इथे 2रा महिना आहे ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या नाही, असं तिचं म्हणणं असतं. त्याच वेळेला आपण पाहतो की आता इकडे मानिनी म्हणत असते, त्याचं काय आहे ना, तुला एक गोष्ट सांगू का काव्या, हे बघ, इथे ना एक गोष्ट करायचीच राहिली बघ, म्हणजे बघ ना, त्या दिवशी आम्ही सोनोग्राफीला गेलो ना, आणि सोनोग्राफीला इथे आम्हाला तर काही आतमध्ये येऊनच दिलं नाही. नंदिनी ऐक ना, तुझे त्या दिवशी सोनोग्राफीचे रिपोर्ट असतील ना, ते दाखवतेस का प्लीज, असं म्हटल्याबरोबर आता नंदिनीला टेन्शन आलेलं असतं की मी आता आईला कोणत्या सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवू. मग आता नंदिनी म्हणत असते, आई ऐका ना, ते ना जीवाकडे आहेत, जीवा आले का मग दाखवले तर चालतील ना. आणि त्याचबरोबर आता मानिनी म्हणत असते, बापरे, खरंच नंदिनी, तुझं बाळ ना किती तरसवणार आहे ना, आम्हाला बघण्यासाठी काही कळतच नाही आहे. मग आता लगेचच इथे काव्या म्हणत असते, असं का म्हणताय आई, काय झालं आहे? अगं काही नाही, त्या दिवशी पण आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना, आणि हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा सोनोग्राफीला मला आतमध्ये येऊनच दिलं नाही बाई. मला तर खरं ते सगळं काही पाहायचं होतं, पण येऊच दिलं नाही आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, हो ना, त्या दिवशी तसंच झालं, पण तुम्ही काळजी करू नका, जेव्हा आले ना मग मी नक्की सोनोग्राफीचे जे काही रिपोर्ट्स आहेत ना, ते रिपोर्ट्स मी दाखवते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता नंदिनीला अजून खूप मोठा प्रश्न पडतो. नंदिनी विचार करत असते की आता ह्यांना काय उत्तर देऊ आणि काय नाही, हे मला समजतच नाही आहे, मी कशा पद्धतीने हे उत्तर यांना देणार आहे, असा विचार ती इथे करत असते. पण नाही म्हटलं तरी आता काहीतरी सांगावंच लागेल ना, असा सुद्धा विचार ती करते. त्यानंतर आता खोलीमध्ये असताना आशा येत असते. आशाने आता इकडे कपडे वगैरे हे सगळं काही तिने धुतलेले कपडे आणि ते सगळ्या गोष्टी आणलेल्या असतात आणि त्यामुळे ती आलेली असते. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते,
नंदिनी ताई ऐका ना, हा ड्रेस तुमचा आहे ना. मग आता नंदिनी तो ड्रेस हातामध्ये घेते आणि नंदिनी तो ड्रेस हातामध्ये घेतल्याबरोबर इकडे मात्र जी काही नंदिनी आहे त्या नंदिनीला त्या दिवशीचा तो अपघात आठवत असतो. कशा पद्धतीने तिचा अपघात झालाय आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्यात ना ते तिला आठवतं. आता लगेचच आपण पाहतो की इकडे आशा म्हणत असते, ऐका ना, कपड्यामध्ये ना मला हे ऑयलेट सापडलं आहे. हे ऑयलेट कोणाचं आहे? जीवादादांचं आहे का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही ग, अजिबातच नाही. हे ऑयलेट जे आहे ना ते जीवाचं अजिबातच नाही आहे. मग कोणाचं आहे? हे ना बाबांचं सुद्धा नाही आहे, तुला सांगते. मग आणि हे पार्थचं सुद्धा नाही आहे. मी त्या तिघांचे सुद्धा ऑयलेट ओळखते ना. आणि ती हे ऑयलेट हातामध्ये घेऊन खालीवर करून पाहत असते. आता ऑयलेट खालीवर घेऊन करून पाहिल्यानंतर तेवढ्यातच तिथे विजय येतो आणि विजय आल्याबरोबर आता लगेचच इथे नंदिनीच्या हातामध्ये जे ऑयलेट असतं ना ते ऑयलेट तो पटकन काढून घेतो आणि बाजूला होतो. आता ऑयलेट पटकन काढून घेऊन बाजूला झाल्यानंतर इथे आशा मात्र निघून जात असते. आशा म्हणत असते, ताई मी येते. मग आता लगेचच हा जो काही विजय आहे ना तो म्हणत असतो, अशा कोणाच्याही पर्सनल गोष्टीला हात लावू नये आणि हिंमत कशी झाली तुझी माझ्या ऑयलेटला हात लावण्याची. त्याच वेळेला आता इकडे ही जी काही नंदिनी आहे ती म्हणत असते, पर्सनल गोष्टी आहेत ना तर मग कपडे जेव्हा आपण धुवायला टाकतो ना त्यावेळेस इथे चेक करून टाकावे. मी काही तुझ्या खोलीमध्ये येऊन हे वॉलेट चेक करत नव्हते, समजलं. ते वॉलेट कपड्यामध्ये होतं आणि ते कपड्यामध्ये ऑयलेट असल्यामुळे मी ते इथे पाहत होते. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगते, पर्सनल गोष्ट आहे ना तर ती तुझ्या खोलीपर्यंतच ठेवायची, अशी उघड्यावर नाही आणायची, समजलं. त्याच वेळेला तो म्हणत असतो, हो समजलं ना, पण आणखी एक गोष्ट सांगतो. नंदिनी, प्रत्येकाचं पर्सनल असं काहीतरी असतं. तेव्हा ती म्हणत असते, पर्सनल आणि माझं माझं असं पर्सनल वगैरे काही नाही आहे. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, हो का, तुझं पर्सनल काहीच नाही आहे का? नाही आहे आणि कोणापासून लपून ठेवावं असं मी काही केलेलं सुद्धा नाही आहे. तेव्हा विजय म्हणत असतो, पर्सनल कोणाचं किती आणि काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अजिबातच सांगू नकोस बरं का. आणि त्याचबरोबर आपण पाहतो हे सगळं काही झाल्यानंतर आता इकडे विजय नंदिनीला जरा बरंच काहीतरी बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की म्हणत असतो, अगं नंदिनी, असं काय करतेस? एखाद्याच्या प्रायव्हेट स्पेसमध्ये असं जाऊ नये. म्हणजे काय आहे ना, जर एखाद्याला एखाद्याचं गुपित जर समजलं ना तर खूप वाट लागू शकते बरं का. तेव्हा नंदिनी म्हणत असते, विजय तू जरा डोक्यावर पडलायस का? हे बघ, तुझ्या लिमिट क्रॉस करू नकोस. तू काय बोलतोयस हे तुझं तुला तरी समजतं ना. आणि माझं लपून ठेवावं असं काहीच नाही आहे. तेवढ्यातच आता मानिनीचा आवाज नंदिनीला येतो. ती आवाज देत असते नंदिनी म्हणून. नंदिनी म्हणते, हो आई आले. असं म्हणून नंदिनी धावतच खाली निघून जाते. धावतच गेल्याबरोबर हा विजय तिच्याकडे पाहतो आणि म्हणत असतो, नंदिनी 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि ही अल्लड मुलीसारखी पायऱ्या का बरं उतरत आहे? मला काहीतरी गुपित वाटतंय, शोधावं लागेल, असा तो विचार करत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे पार्थ ऑफिसमध्ये असतो आणि त्यावेळेला मात्र त्याला काव्य आठवत असते. खरं तर पाहता पाहता लंच ब्रेक झालेला आहे आणि लंच ब्रेक झाल्यानंतर पार्थ म्हणतो, बापरे, लंच ब्रेकसुद्धा झाला, आज दिव्या नाही आल्या. आणि त्यावेळेला आठवतं की काव्याने त्याच्यासाठी मस्त गरमागरम टिफिन दिला आहे. त्याचबरोबर आज तिने मटण पुलावसुद्धा केला आहे, ती गोष्ट त्याला आठवते. आणि त्यानंतर तो विचार करत असतो की आता टिफिन खाऊन घेतला पाहिजे, नाहीतर बायको ओरडेल. तेवढ्यातच आता दिव्या येते. दिव्याच्या हातामध्ये बाहेरचंच पार्सल असतं. तिने मस्त मिसळ आणलेली असते. आता पार्थ तिच्याकडे रागानेच पाहतो, कारण बाहेरचं एकतर तो खात नाही, त्याचबरोबर ही दिव्या प्रत्येक वेळी त्याच्यासोबत येत असते जेवायला, त्यामुळे त्याला राग येतो. मग आता लगेचच दिव्या पार्थचा चेहरा पाहते आणि म्हणत असते, सॉरी सर, हे मी माहिती आहे, मी घरी नाही बनवलं आहे, पण तुम्हाला सांगू का, ज्या ठिकाणी ही मिसळ मी ऑर्डर केली आहे ना त्या लोकांनी ग्लोवेज घालून ही मिसळ बनवली आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, मिस दिव्या, एक मिनटं, हे बघा, हे ऑफिस आहे, मी तुमचा बॉस आहे. बाहेर बाकीचे सुद्धा एम्प्लॉई आहेत, त्यांचे बाहेर बसून ते जेवतातच ना, मग तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबतच बसून जेवा, समजलं तुम्हाला. आणि प्रत्येक वेळी तुम्ही माझ्या केबिनमध्ये येऊन जेवणं हे मला काही जमत नाही आहे. आणि तुम्हाला सांगू, मला ना जेवता जेवता खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते पूर्ण करायचे, प्लीज तुम्ही बाहेर जाता का? तेव्हा दिव्या म्हणत असते, हो जाते. असं म्हणून दिव्याला तर त्याने हकलवलेलं असतं. आणि त्यानंतर आता इकडे लगेचच स्क्रीनवरचा त्याचा आणि काव्याचा फोटो पाहतो आणि म्हणत असतो, बघितलं काव्या, काव्यार्थमध्ये कोणीही तिसरं येणं शक्यच नाही.
मी दिव्याला इथून हाकलून दिला आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर मस्त मटण पुलाववर ताव मारत असतो. म्हणत असतो, आज माझ्या बायकोने स्पेशल माझ्यासाठी तिच्या हातचा मटण पुलाव बनवलाय, मग तो तर मी खाल्लाच पाहिजे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि एन्जॉय करत असतो. आता इकडे मानिनीने जे काही प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट मागितलेले आहेत त्यामुळे ती थोडीशी टेन्शनमध्ये असते आणि त्याचमुळे तिने आता इकडे जीवाला कॉल केलेला असतो. आता जीवाला कॉल केल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता जीवा म्हणत असतो, हां बोल नंदिनी, काय झालंय? तेव्हा ती म्हणत असते, काही नाही, तुम्ही पोहोचलात का साईटवर? हे काय, मी आता जस्ट जातोच आहे. पण नंदिनी तुला सांगू का, पाळणाघरात जाणं म्हणजे खूपच जास्त टेन्शनवालं काम आहे. का, काय झालेलं आहे? अगं तुला सांगू का, तिथे गेल्यानंतर ते लहान लहान मुलं पाहतो. त्याचबरोबर तुला सांगू, मी आपल्या होणाऱ्या बाळाचं, होणाऱ्या मुलीचं ॲडमिशनसुद्धा कथ्थकसाठी घेऊन ठेवलं होतं. मग तिथे गेलं ना तर मला त्या सगळ्या गोष्टी दिसतील आणि त्यामुळे मला अजूनच इथे टेन्शन येणार आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, वेडे आहात का तुम्ही? एवढ्या सगळ्या काही गोष्टींचा तुम्ही का आणि कशामुळे विचार करताय? हे बघा, एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं काही ठीक होणार आहे. मग आता लगेचच इकडे जीवा म्हणत असतो, काय ठीक होणार आहे? काय व्यवस्थित होणार आहे सांग ना. काहीही ठीक आणि काहीही व्यवस्थित होऊ शकत नाही. कारण मला तिथे गेल्यानंतर ते सगळं काही आठवत राहणार आहे आणि सगळं काही आठवल्यानंतर मी काय करू असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, जीवा नका ना काळजी करू, काम तर करणं महत्त्वाचं आहे ना. बरं तू बोल, काय बोलत होतीस? नाही नाही जीवा, काही नाही, मी असंच फोन केला होता. अगं असंच कसं? काहीतरी आहे, तुला मला काहीतरी विचारायचं आहे, बोल ना काय झालं? काही नाही जीवा, आई ना सोनोग्राफीचे रिपोर्ट्स मागत होत्या आणि ते रिपोर्ट्स आता मी कुठून देऊ तेच मला कळत नाही. काय करावं? त्यावर जीवा म्हणत असतो, ऐक ना, मी आत्ता हे प्रोजेक्ट नंतर बघतो, पण आत्ता मात्र मला सोनोग्राफी सेंटरमध्ये जावंच लागेल आणि रिपोर्ट मॅनेज करावेच लागतील. काहीतरी करावं लागेल. आता इथे पाळणाघरामध्ये हे जे काही प्रोजेक्ट आहे किंवा जे काही आपले क्लायंट आहेत त्यांना मी नंतर भेटतो असा जीवा विचार करतो आणि नंदिनीचा फोन ठेवतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग त्याहूनही कमाल असणार आहे. कारण बहुतेक ना इथे आता विजयने ही गोष्ट वसूला सांगितलेली असावी आणि वसूला सांगितल्यानंतर आता वसू मात्र इकडे नंदिनीला बरंच काय काय बोलत असते. आता ती म्हणत असते, बाई तुझं आणि तुझ्या बाळाचं तर मला काही सोंगच कळत नाही. नंदिनीला म्हणते. तेवढ्यातच काव्याला राग येतो. काव्या येते आणि म्हणत असते, 1 मिनिट वसवात्या, ताईला आणि तिच्या बाळाला जर काही बोललात ना तर गाठ माझ्याशी आहे. तुमची हिंमत कशी झाली ताईला तिच्या बाळावरून बोलण्याची? मानिनीला सुद्धा राग येतो. मग आता विजय चोंबडेगिरी करत असतो. नेहमी घरीच पडलेला विजय म्हणत असतो, 1 मिनिट काव्या, अगोदर आत्याला बोलण्यापेक्षा तुझी बहीण कशी वागते आणि काय करते ना ह्या जरा गोष्टी बघ अगोदर. अगं तू घरामध्ये बसतेस, घरामध्ये बसून हे सगळं काही करतेस. स्वतःच्या इथे नवऱ्याची जरा काळजी घे. नवरा बाहेर जाऊन काय गुण उधळतोय ते बघ. नवरा बाहेर दुसऱ्या पोरीबरोबर गुण उधळतोय आणि तू इथे तुझ्या बहिणीची बाजू घेऊन ओरडून बोलत आहेस. तुझी हिंमत कशी झाली इथे आत्यांना बोलण्याची आणि आवाज चढवण्याची? आता हे सगळं काही बोलल्यानंतर नंदिनीला त्याचसोबत जीवाला सुद्धा फार मोठा धक्का बसतो की हा विजय इथे काव्याला असं बोलूच कसं शकतो म्हणून. आता काव्याला मात्र फार राग येतो पार्थबद्दल बोलल्याने. पार्थच्या कॅरेक्टरवर सरळ सरळ त्याने संशय घेतलेला असतो आणि चिकलफेक केलेली असते आणि त्यामुळे काव्या मात्र आता इकडे विजयकडे रागाने बघत असते आणि त्याच्यावर लगेचच हात उचलत असते. ती म्हणत असते, विजय तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची? थोबाड फोडेल तुझं. आता थोबाड फोडेल म्हणण्यापेक्षा सरळ सरळ हातच उचलते विजयवरती. आता समोरून दरवाजातून एक आवाज येतो, काव्या म्हणून. काव्या दरवाजाकडे पाहते तर आता इकडे पार्थ हा दिव्याच्या गळ्यामध्ये हात टाकूनच आलेला असतो आणि तेव्हा सर्वांचं लक्ष तिकडे जाते. आता लगेचच हे दृश्य पाहिल्यानंतर पूर्ण देशमुख कुटुंब मात्र हादरलेलं असतं. काव्या पाहते पार्थला काहीतरी झालंय आणि ही दिव्या त्यांना घरी घेऊन आली. सोबतच इकडे नंदिनीसुद्धा पाहते. त्याचबरोबर विजयला तर आयतकुलीतच हातामध्ये मिळालेलं असतं. आता पार्थला नेमकं काय झालेलं असेल? तो काय एवढा बेचैन आणि अस्वस्थ आहे आणि सोबतच दिव्याला घरी घेऊन येण्याची वेळ का बरं पडली असेल? जाणून घेऊयात उद्याच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.